हॅलो गाईस, कशात तुम्ही सर्व? मी अश्विन तुम मी सुकेशनी पाटणकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सुकू एंड आशू. मग पाटणकर. आपली ट्रिप जाणार होती आणि आपण निघालोय रेडी वगैरे. एवढे दिवस जे बोलत होतो निघणार आहे आणि आता फायनली आपण निघालोय सगळे. आणि पहाटे निघालोय 3 वाजता. 3 वाजलेत आणि आपली दादरवरून ट्रेन आहे. तर आपण कुठे जाणार आहे? आपण चाललोय गोवा. कपडे बघून तरी समजत असतील. सो आम्ही चाललोय गोव्याला आता बाय ट्रेन. आता आपली ओला आली आहे खाली, त्याचा कॉल आला आम्हाला. सो चला मग आता डायरेक्ट जाऊया आणि मग दादरला भेटू डायरेक्ट. तर आता आपण बसलोय ओलामध्ये आणि चाललोय. बघूया आता कितीला पोहोचतो. चला आता डायरेक्ट ट्रेनमध्ये भेटूया. सो फायनली आपली ट्रेन आलेली आहे. ऑन टाईम आहे. वंदे भारत. क्रमांक 9 वर आलेली लोकल 5 वाजून फायनली येस. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी परत थांबे. प्लॅटफॉर्म क्रमांक 9 वर आलेली लोकल 5 वाजता त्यांची कोणती मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाणे. फायनली बसलोय आणि आपलं लगेज वरती ठेवलंय. आणि बघा फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करतोय. बघूया कसा आहे आपला एक्सपिरियन्स. अजून तरी मस्त वाटतंय. आताच बसलोय. कम्फर्टेबल गुड सीट आहे. ऑलमोस्ट ठाणे येतोय ना लगेच. ठाण्याला बसलो. बाहेर जास्त काही दिसत नाही, अंधार आहे बाहेर. इकडे लाईट्स आहेत. ठाणे आलंय. दादर नंतर डायरेक्ट ठाणे स्टेशन आणि मग डायरेक्ट पनवेल आहे ना. थंडी वाजते का तुला? अश्विन मला स्कार्फ घेऊन आरामात बसलाय. आल्या आल्या त्यांनी आम्हाला न्यूजपेपर दिला. पाण्याची बॉटल आहे. न्यूजपेपर आणि आपल्याला पाण्याची बॉटल आहे. वाटत नाही, आरामात आहे. कोकणाचा प्रवास. तर आता आपलं काय आलं पटायचं? बिस्किट. फर्स्ट सकाळची चहा, त्यामध्ये बिस्किट आणि आपल्याला हे टी चहा पावडर नाही आणि चहा मिक्स आहे. इन्स्टंट टी आणि गरम पाणी देते. आणि दिस इज काय? कुकीज. हां, कुकीज. आणि चम्मच गरम पाणी देतील ते. आता मग बनवूया चहा. गरम पाणी भेटेल मग त्यामध्ये इन्स्टंट टी. आता आपल्याला हॉट वॉटर आलेलं आहे आणि पनवेल स्टेशन पण आलं आहे. कसं आहे? थंड वाटते सकाळ सकाळ. आणि आपली एसी तर आहेच. कशी आहे इन्स्टंट चहा? ओके. वेलचीची चहा आहे. अच्छी. नॉट बॅड, नॉट गुड. नॉट दॅट बॅड. अच्छा आहे बिस्किट भी. आता आपण वेट करूया ब्रेकफास्टचा. बाहेर आता जो उजेड झालाय ना, काय व्ह्यू येते बाहेर यार. मस्त कम्फर्टेबल बसलोय. रिक्लायनर चेअर आहे आणि इथे असे टेबल आहेत ना. हां, आता गाडी फुल झाली आणि आता येणार आहे खेड. आणि हे बघा ना, भारी व्ह्यू आहे. सकाळचा व्ह्यू एक नंबर. आणि कोकणात पूर्ण धोकं झालंय ना सर्वीकडे. आता जस्ट आपला ब्रेकफास्ट आलेला आहे आणि इथे सर्व करत आहे. ब्रेकफास्टमध्ये काय आहे? चिवडा. मी बोललो ना थेपला. यशवंतची प्लेट, ही माझी प्लेट. हां
जायच्या आधी सॅनिटायझर लावा. या TC आता आलेले आहेत आपले तिकीट चेक करायला. बुकिंग हे घे माझ्या फोनमध्ये हो, जस्ट आपलं तिकीट चेक केलं आहे. TC इकडे दाखव आपलं TC. त्याने आपलं तिकीट चेक केलं आहे. त्याने आपला नंबर घेतला आहे, चेक केलं आणि आता आपण कंटिन्यू करूया ब्रेकफास्टवर. आता स्टार्ट करूया. खाऊया ना. चला, भूक लागली. नाश्ता आणि सोबत व्ह्यू. किती वाजलेत आता? 7:30. 7:30 वाजायला आले. आधी त्यांनी 6:30ला आपल्याला चहा दिली आणि आता ब्रेकफास्ट दिलाय, नाश्ता. बटाट्याची भाजी आणि ठेपला. ॲक्च्युली चांगलं आहे. आणि धुकं झालेत. वाव, घरं बघ ना कशी स्टेशन जवळ किती आहेत. सो खेडला पोचलो आपण. 2 मिनिट थांबली ट्रेन आणि आता लगेच निघते पण आहे. कोकणामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. साफसफाई पण कंटिन्यू चालू आहे आणि मध्ये मध्ये TC येत असतो असा. आता आपण वॉशरूममध्ये आलो आहे आणि वेस्टर्न वॉशरूम. आता आपण इथे आहोत. हा मेन डोर आहे आणि हा दुसरा कोचचा डोर आहे. हा मध्येच पॅसेज आहे एवढा. इथे वॉशरूम्स आहेत. हा एक आहे, हा एक आहे. त्याच्यात वेस्टर्न आहे, इथे इंडियन आहे. तर आता फायनली आपण रत्नागिरीला बसलेलो आहे. हा मडनगर रत्नागिरी आले. कोकणातली लोक उतरायला लागलेत. आणि रत्नागिरी नंतरचा स्टॉप आहे डायरेक्ट कणकवली. कणकवलीची मंडळी. हे बघा, कोकणातले लोक आपापल्या घरी चालले. आणि इथे वडापाववाले आलेत. सकाळी जो गरमागरम वडापाव भेटतो बाहेर पण. स्टेशनला जरा 5 मिनिट थांबते. हां, बाकी सगळीकडे स्टेशनला 2 मिनिट थांबते. तर मग राजापुरी कणकवली ते पण माझं गाव आहे. सगळं सुधायचं. आता आपण फायनली कणकवलीला पोचलो आहे. रत्नागिरीवरून कणकवली 1 तास लावला ना. सो आता आपण आलो आहे किचनवाल्या सेक्शनमध्ये. इथे किचन आहे ना, इकडून सर्वांचं. हा C2 वाला सेक्शन
आणि हा दरवाजा आहे जो ऑटोमॅटिक बंद होतो, ते लाईट वाजतो. जस्ट आपण कणकवली सोडलं आहे आणि पाटणकराचं थिवीम येणार आहे. पॅकिंग करायची. आपण गोव्यामध्ये पाय ठेवणार आहोत. फायनली आता आपण पोहोचणार आहोत. एक्साइटेड आहोत ना. आणि फर्स्ट टाइम आम्ही आलो आहे. आणि आणि वंदे भारतचा पण आमचा पहिला एक्सपिरियन्स आहे. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आम्ही पूर्ण डिटेलमध्ये सांगू की कसं आहे, काय आहे, कसं बुकिंग करायची, प्राइसिंग काय आहे, सर्व आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये सांगू. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर आता 5 मिनिटात येतोय थिवीम आणि सगळ्यांनी सामान वगैरे काढून घेतलंय. चला पाटणकर, रेडी? चलो. बघा सगळे निघालेत. पूर्ण गाडी खाली होईल वाटतं. पण उतरतोय. पोचलोय आपण फायनली थिवीमला. आणि गर्दी झाली आणि ते गाडी पण 2 मिनिटच थांबते. पटपट उतरायसाठी गर्दी झाली ॲक्च्युली. सो आता जस्ट उतरले. अख्खी ट्रेन ऑलमोस्ट खाली झाली ना पाटणकर. फायनली बाबा आलोय गोव्याला. खूप भारी वाटतंय. वाव, सगळे पिकनिक मनवायला आलेत. हाय. सो पोचलोय. आता आपण स्टेशनला जाऊन आता तिकडे बघूया ऑटोवाले बागा बीचसाठी. ट्रेन अजून जरा इथे जास्त वेळ थांबली आहे. बाहेर जाऊन ऑटोवाले बघूया किती बोलतात आपल्याला कलंगूट बीचला सोडायला. तिथे आपलं हॉटेल बुक केलेलं आहे. सो चला, खूप जण आलेत जानेवारीमध्ये पण. जाऊया. सो गाईज फायनली आपण आता गोव्याला आलेलो आहे. येस. आणि आपण आलोय बागा बीचला आणि आम्ही रिसॉर्ट घेतला. एक रिसॉर्ट म्हणजे एक रूम घेतलेली आहे. सो त्या रूमची पण मी तुम्हाला टूर देणार आहे. त्याची वेगळी व्हिडिओ बनवते कारण ही खूप मोठी व्हिडिओ होईल. ती व्हिडिओ वेगळी पूर्ण बघा. रिसॉर्टबद्दल पूर्ण माहिती असेल आणि खूप छान रूम आहे तिथे या रिसॉर्टला. आणि अबाउट द ट्रेन जर्नी. ट्रेन जर्नी फर्स्ट टाइम होती. मस्त एक्सपिरियन्स होता. येस, कम्फर्टेबल होती. एसीची म्हणजे काही कंप्लेंट नव्हती. चिल्ड चालू होती. आणि मस्त खाणं पिणं, ब्रेकफास्ट, टी मस्त होती. विंडो मधून पण खूप मस्त व्ह्यू वगैरे भेटत होता. तर खूप मजा आली. वॉशरूम वगैरे खूप क्लीन होते. मेन तर हे खूप चांगलं आहे. मेन ते होतं की वॉशरूम क्लीन होते. तर आपल्याला त्याचा काही प्रॉब्लेम नाही झाला. आणि अबाउट फूड, तर फूड मध्ये तुम्हाला जर तुम्ही नॉर्मल वाल्या चेअर घेणार ज्या राऊंड नाही फिरत आहेत, एक्झिक्युटिव्ह वाल्या राऊंड फिरतात त्यांची. तर एक्झिक्युटिव्ह वाल्या आय थिंक 3000ची प्राइस आहे त्याची. आणि आपण जी घेतलेली ती 1500च्या आसपास काहीतरी होतं. तर त्यामध्ये टी होतं आणि बिस्किट आणि नंतर ब्रेकफास्ट होतं. त्याच्यामध्ये 2-3 व्हरायटी. आणि एक्झिक्युटिव्ह मध्ये ब्रेकफास्ट आणि जेवण पण. सो असं काहीतरी आहे वंदे भारतचं. मला काही डाऊट असतील अबाउट वंदे भारत तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला विचारा. आम्ही नक्की तुमचे डाऊट क्लिअर करू. सो आता ही व्हिडिओ खूप मोठी, आय थिंक मोठी होत चालली आहे. सो एंड करायची वेळ झाली. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा तशा एका नवीन व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. आणि गोव्याचे आता खूप सारे ब्लॉग्स येणार आहेत. नक्की बघा. आपले ब्लॉग्स आहेत, नक्की बघा. नक्की बघा. चला बाय.